ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये ते एक आदर्श व्यक्तिमत्व हसन मुश्रीफ। कोल्हापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात जे काही ठरेल ते दोघांच्या भाजप शिवसेना संमतीने ठरेल। शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये असं आम्हाला वाटत होतं। ते आम्हा सर्वांचे आदर्श होते। त्यांनी राजकारणात यावं की नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। ते एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती। मात्र आता लोक ठरवतील असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। पाहूया पुढे काय म्हणतात ते हसन मुश्रीफ। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या वतीनं जे आपण साहित्य वाटप करतोय, म्हणजे ग्राहक वस्तूंचं वाटप त्याचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातून झालेला आहे। यामध्ये आपण झाकणासहित म्हणजे पाण्याचा जग, मसाला डबा, झाकणासहित प्रेशर कुकर, पाण्याचा पीप इत्यादी वस्तूंचा जवळजवळ 9,000 रुपये किमतीच्या वस्तूचा संच आज नोंदणीत बांधकाम कामगारांना देण्याचं वाटप त्याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे। आणि मी बांधकाम कामगार मंत्री असताना त्या अनेक योजना आपण राबवलेल्या होत्या आणि मला 1% खाजगी वाटतं। यामुळं बांधकाम कामगारांच्या कामामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची फार मोठी व्यवस्था या मंडळाच्या वतीने होते। मेडिक्लेम योजना बांधकाम कामगारांसाठी राबवावी कित्येक वर्षांची मागणी आहे। मेडिक्लेम योजना ही एक चांगली योजना होती आणि त्याचा या बांधकाम कामाने फार मोठा लाभ घेतलेला होता। परंतु महात्मा फुले जीवनदायी योजना आल्यानंतर ही अशी दुहेरी योजना होऊ नये म्हणून ती बंद केली होती। आता तरी महात्मा फुले योजना ही 5 लाख रुपयेपर्यंत आणि पांढऱ्या रेशन कार्ड सहित लोकांना मिळणार असल्यामुळं ही योजना तूर्त शासनाने बाजूला ठेवलेली आहे। लोकसभेसाठी आता काउंटडाऊन सुरू झालेले आहेत। सगळेच पक्ष आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करत आहेत। अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांना साधारण किती जागावरती तुमचा क्लेम आहे आणि कोणकोणत्या जागा साधारण? नाही, आता तिन्ही नेते पक्षांचे जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदेसाहेब गट आणि भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे। त्या तिघांची नेतेमंडळी बसून ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते अंमलबजावणी करू। विद्यमान कोल्हापुरात विद्यमान खासदारांविरोधात नाराजी अशा पद्धतीची चर्चा सुरुवातीला सुरू होती, त्यामुळे ही सीट भाजपकडे जाईल। मात्र भाजपनं या ठिकाणी निरीक्षक दिलेले नाहीत कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी, शिंदे गटाकडेच राहिल्या म्हणायच्या काय नाही। ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षावर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं। आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीनं होईल। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत। आव्हान असणार आहे महायुतीसमोर, कशा पद्धतीनं हे आव्हान? आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय। आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं। ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते। त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे। पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती। 2009ला एक इतिहास झाला होता, त्याची पुनरावृत्ती आता होते। मंडलिक घराण्याच्या विरोधात राजघराण्याचा उमेदवार दिला होता आणि त्यावेळी पवार साहेबच आग्रही होते। आता सुद्धा पवार साहेबच हे सगळे गाठमाट पाहायला मिळतात। ठीक आहे, आता ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं, ते लोक ठरवतील। महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे। त्या पद्धतीनं कसं, कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात। आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे, त्यामुळे दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल, हाडाची काढायला रक्ताचं पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणावी लागतात। जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात काही चर्चा होत आहेत। आपले सहकारी धर्मराव बाबा आत्राम यांनी दावा केला आहे की भाजपकडून मला सांगितलं जातंय तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढावं। ती माझ्याकडे काही माहिती नाही। शिवाजी आढळराव पाटील हे तुमच्याकडे येत आहेत त्याची काही मला माहिती नाही। उद्या मुख्यमंत्री महोदयांनी इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर बैठक बोलावलेली आहे आणि मला ते सर्वच नेत्यांना त्यांनी बोलावलेलं आहे।
दुधगंगा जे बचाव आहेत त्यांनाही बोलवलेलं आहे आणि इचलकरंजी पाणी व्हावं यासाठी जी समिती आहे त्यांनाही बोलवलेलं आहे. उद्या सविस्तरपणे चर्चा होईल. एका बाजूला ही व्हावं आणि होऊ नये म्हणून दोन्हीकडनं महिलांकडून सगळी आंदोलनं केली जात आहेत. दुसऱ्या बाजूला उद्या ही बैठक सुद्धा होणार आहे आणि 3 तारखेला जो दौरा मुख्यमंत्र्यांचा होतोय त्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा इचलकरंजीकरांनी दिलेला आहे. एकूणच ठीक आहे, 1 तारखेला आपली बैठक आता त्यांनी बोलावलेली आहे. इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी मिळावं पालकमंत्री म्हणून आणि महायुतीच्या सगळ्यात सरकारची शासनाची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोल्हापूरच्या रस्त्याच्या संदर्भात आहे ते शिवसेनेनं काल आंदोलन केलं ठाकरे गटानं आणि प्रामुख्याने तुम्हाला टार्गेट केलं. रस्ते नाही तर निदान हाडांचे दवाखाने तरी बनवा असं त्यांचं नाही, आता 100 कोटीचे रस्त्याचं काम सुरू आहे. पुन्हा 100 कोटी मागितलेले आहेत. पहिल्यांदाच IRBचे जवळजवळ 50 किलोमीटर रस्ते झालेले आहेत. पण बरेचसे रस्ते आता पूर्ण होतील. आता हाडाचे दवाखाने बनवायची काही गरज नाही, आपण रस्तेच करू ना, फार गुळगुळीत करू. आणखी एक म्हणजे कोल्हापुरी चप्पलच्या नेमका महत्त्वाचा निर्णय झाला की त्याला QR कोड द्यायचे की जे बनावट रोखण्यासाठी ते नेमकं कशा पद्धतीने. यापूर्वी कोल्हापुरी चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होत होते. परंतु त्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याची बनावटगिरी सुरू झाली. त्यामुळं आता त्याने त्याचं एक QR कोड करून एक चिप बसवायचं असं काहीतरी ठरलेलं आहे. ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ते खरे चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावटगिरीला आळा बसेल.